हॅलो, मी प्रिया. आज मी माझी पहिली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे आणि आज मी बनवणार आहे लहान मुलांचा आवडीचा पदार्थ, तो म्हणजे स्ट्रॉबेरी जॅम. मार्केटमधून आपण आणतो विकत, पण तो एवढा हेल्दी नसतोच. जॅम म्हटलं की हेल्दी नसतोच, पण हा घरी केलेला तुम्ही एकदा ट्राय करून बघा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे स्ट्रॉबेरी आणि साखर. स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि जेवढे तिचे तुकडे राहील त्याच्या अर्धी आपल्याला साखर घेऊन मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. ते मिश्रण एका कढईमध्ये काढून आपल्याला मंद आचेवर पाक येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला हे मिश्रण पातळ राहील, पण जसं जसं त्याला पाक येईल तसं ते घट्ट होत राहील. बघा, कलर किती सुंदर आलेला आहे, किती छान बनला आहे. साधारण 15 ते 20 मिनटं लागेल आपल्याला ही रेसिपी रेडी करायला. बघा, आपली रेसिपी ऑलमोस्ट तयार झाली आहे. छान घट्ट झाला आहे पूर्ण मिश्रण. जॅम आपला रेडी होत आहे. आपला जॅम परफेक्ट झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये जॅमचा एक थेंब टाकून बघायचा. तो जर मोत्यासारखा पाण्यावर तरंगला की समजून जायचं की आपली रेसिपी परफेक्ट आहे. आपला जॅम हा परफेक्ट रेडी झाला आहे. बघा, आपला जॅम परफेक्ट रेडी झाला आहे आणि गॅस बंद करून मिश्रण हे थंड करून आपण एका कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवलं तर 3 ते 6 महिने हे स्टोअर करू शकता तुम्ही. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.